हिरा, काय झालं? तुला त्रास होतोय का? पाणी हवंय? नाही नको. तुला गाडीत मळमळतंय? नाही, मग तू एवढी डिस्टर्ब का दिसतीयस? काही हरवली होती तो तो दिवस आठवला. सगळं पुसट पुसट आठवतंय. स्पष्ट असं काहीच नाही आठवत आहे. काय आठवतंय? नागनाथ काका सांगायचे की गावावर काहीतरी संकट येणार होतं म्हणून तेवढ्यात यज्ञ चालू होता आणि तो यज्ञ माझे बाबाच करत होते. तेवढ्यातल्या कुंडातून ते कासव वर आलं होतं. पण खूप मोठा अनर्थ घडला. शिवनाथ दादा देवीच्या देवळात यज्ञ करत होता आणि इकडे त्याच्या घराला आग लागली. काय झालं, कसं घडलं, कुणालाच काही कळलं नाही. कुटुंब आणि गावचं कर्तव्य यात शिवनाथ दादानं कुटुंब निवडलं. यज्ञ तसाच सोडून तो घराकडे धावला, पण काही उपयोग झाला नाही. ज्यासाठी दादाने यज्ञ अपूर्ण ठेवला तीच गोष्ट हातातून निसटली. वहिनी आगीत सापडल्या. त्या गदारोळात दादाची थोरली लेक राधा कुठे हरवली काही कळलंच नाही. मीरा लहान होती त्यावेळी. आमचं सुदैव पण ही वाचली. आय एम सॉरी टू हिअर दिस काका. पण तुम्ही सांगू शकाल का की तो दिवस काय होता? नेमकी तारीख, वार काय होता? वार तर स्पष्टच आठवतो मला. शनिवार होता. तारीख 13 जानेवारी 2005. संक्रांतीच्या आदला दिवस. हे पण ही सगळी खूप महत्वाची इन्फॉर्मेशन आहे. काही मिस आउट व्हायला नकोय. मी नोट डाऊन करून ठेवतो. 13 जानेवारी 2005. 2005. हो. मीरा, आपण तळी गावाच्या जवळपास असलेले सगळे अनाथ आश्रम शोधले. मी ऑलरेडी काही ठिकाणी सांगून ठेवले की राधा या नावाबद्दल काही इन्फॉर्मेशन मिळाली तर मला कॉल करा. जावे बापू, तुम्ही आमच्या राधाला शोधण्यासाठी खूप मदत करतात. यापूर्वी अशी मदत कोणीच केली नाही हो. आम्ही काहीच करू शकलो नाही तिच्यासाठी. काका, असं बोलू नका प्लीज. अरे यार, राधाचा फॉर्म कुठे आहे? सापडत का नाहीये मला? माया, तू तू काय करतेस इथे? हे बघ, तू त्या फाईलला हात लावू शकत नाहीस. काका, हे रामपुरेंचा आश्रम आहे. हो, पण तू रामपुरे नाहीयेस. एक मिनिट. हॅलो. हो, अथर्व रामपुरे. येस, राधा बरोबर आहे. ठीक आहे, मी आलोच. थँक्यू व्हेरी मच. ओके, चला तुम्हाला पण खुश करूया. लास्ट देतेस म्हणजे काम महत्वाचं आहे काहीतरी. आता हे घ्या आणि मला माझं काम करू द्या. काय काम आहे? त्याच्याशी तुम्हाला काय देणं घेणं? हे पैसे घ्या आणि निघा. नाही गेलो तर? नाही गेला तर
हा गटर तुमच्या मानेहून फिरला तर जीवही जाऊ शकतो. स्वतः तुम्ही ठरवा, हे घेणार किंवा हे. नाही नाही नाही, हे कशाला? हा, तू कर तुझं काम. हा, हेच घेतो. मस्करी केली का तुझी? मी पण. एका अनाथ आश्रमातून कॉल होता. त्यांना राधा नावाचा एक रेकॉर्ड सापडला. आपल्याला जावं लागेल. वा, खूप आनंदाची गोष्ट आहे. पण जावई बापू, तुम्ही पहिल्यांदा आलात आमच्या घरी आणि आम्ही तुमचा मान सन्मान नीट नाही करू शकलो. काका, तुम्ही जी इन्फॉर्मेशन दिली आहे तीच खूप महत्वाची आहे. तुम्ही प्लीज वाईट वाटून घेऊ नका. मीरा, केवढं मात्र नक्की आहे की आपण राईट ट्रॅकवर आहोत. काका, येतो आम्ही. हो मीरा, बाळा, देवी आईचे आशीर्वाद आहेत आपल्या पाठीशी. तू नको काळजी करूस, सगळं नीट होईल. पण तू सगळं सांभाळून करा बाळा. येस, फाउंड इट. राधा. राधाच्या फॉर्मवर अंबिकाचा फोटो, म्हणजे राधाच अंबिका आहे. याचा अर्थ मीरा आणि अंबिका या सख्या बहिणी आहेत. मंजिरी मॅडमला याबद्दल माहीत असणार आहे. हां, बसा ना. मी ते राधा. हां, मीच फोन केला होता. दादा, तुमच्याकडे तुम्ही म्हणालात की राधा नावाच्या मुलीची नोंद आहे. तुम्ही ती फाईल दाखवा ना आम्हाला. हे काय, तुमच्यासाठी मी हे रजिस्टर काढूनच ठेवलंय. हे बघ, राधा. कापसे, राधा कापसे असं लिहिलंय यात. दादा ऐका ना, आम्ही जिला शोधतोय ना ती राधा गुरव आहे. तुम्ही बघा ना, यात राधा गुरव म्हणून कोणी आहे का? मॅडम, ज्या मुलांना त्यांची आडनावं आठवत नाहीत त्यांना आम्ही आडनावं देतो. ॲक्च्युली ही राधा 2004ची एंट्री आहे. आम्हाला 2005ची एंट्री हवी आहे. हां, साहेब, ही सगळी रजिस्टर मी बघितली, पण राधा नावाची आमच्याकडे ही एकच एंट्री आहे. इन दॅट केस आम्ही जी मुलगी शोधतोय ही ती मुलगी नाही. डोंट वरी मीरा, ही एक राधा सापडली आहे ना आपल्याला. लवकरच तुझी राधा ताई सुद्धा सापडेल. थँक्यू. थँक्यू.
त्या राधाचा म्हणजे लहानपणीच्या अंबिकेचा फोटो. एक मिनिट, आधी हा या फॉर्म भरून काढून घेते. आता मला माझी फाईल शोधायला हवी. गॉट इट. येस, आता हा माझा फोटो. हा राधाचा लहानपणीचा फोटो. हा मला खराब करायला हवा, म्हणजे कोणालाही ओळखता येणार नाही. आता मंजिरी मॅडमने राधाचा बनवलेला हा फॉर्म. आता या फॉर्मवर लागेल राधाचा म्हणजे अंबिकाचा लहानपणीचा खराब झालेला फोटो, आणि याच्या मागे लागणार माझा म्हणजे मायाचा मोठेपणचा फोटो. परफेक्ट. आता हा राधाचा फॉर्म मीरा आणि अथर्वला सापडेल, आणि मंजिरी मॅडमने आखलेल्या प्लॅनमध्ये ते अलगद फसतील. क्या बात आहे. हे एक बरं झालं अंबिका, तू इथेच बसून आहेस. मायाला अनाथ आश्रमाच्या कामासाठी निवांत पाठवता आलं, नाहीतर तुझ्यामुळे आधीसारखा हा डाव सुद्धा फसला असता. निदा, कसा चाललाय अभ्यास? छान चाललाय आजी. बघ मी तुझ्यासाठी काय आणलंय. युअर फेवरेट बनाना मिल्कशेक. तुला आवडतो ना? वाव आजी. मस्त आहे आजी. आई, मी पाहिलंय हो, अथर्व आणि अनन्याला तुम्ही आई म्हणून खूप जपलंय. सासू म्हणून मला कायम समजून घेतलं तुम्ही, आणि आता मीरालाही समजून घेते.
तसंच तुम्ही एक आजी म्हणूनही खूप चांगले आहात. वेदा लकी आहे खूप. तिला एक उत्तम आजी मिळाली आहे. अगं सावकाश. मी आणखी बऱ्याच गोष्टीत उत्तम आहे अंबिका. लवकरच कळेल तुला. उद्या सर्व पितरी अमावस्येला तुझं श्राद्ध घालून मी तुला कैद करणार आहे. हळूहळू पी. थोड्या वेळाने पी आता. बघू काय करतेस तू, दाखव. चांगलं काढलंय का अक्षर. मॅडम, माया, मला आता तुझ्याशी बोलताना येणार. खाली जाऊन थांब, मी येते. मी अभ्यास घेते वेदाचा. जा जा म्हटलं ना. काय झालं या बाईला? सध्या इतकी जपून का वागते? नक्कीच तिच्या मनात काहीतरी गोंधळ सुरू आहे. एकदा सांगितलेलं कळत नाही का तुला? जा. हो, जाते. गिरो. हे काय? कोण? बरोबर. वेदाचे बाबा, काय झालं? काय शोधताय तुम्ही? एक गोष्ट हरवली आहे, ती शोधायचा प्रयत्न करतोय. इथेच कुठे असायला हवी ती गोष्ट. बरं बरं, मला पण सांगा, मी पण शोधते. एकच मिनिट हा. आलोच. अहो, अहो, काय झालंय? काय शोधताय तुम्ही? मला पण सांगा ना, मी पण शोधते. अगं ती तुझीच गोष्ट आहे, तुला सापडेल ती. शोध जरा फक्त. हा. तुम्ही काय मला बावळट समजताय का? नाही. नाही ना? मग अहो, काय हरवलं हे सांगितल्याशिवाय मी कसं शोधणार? तू स्वतःला विचार, काय हरवलंय ते. नाही, माझं काहीच हरवलेलं नाहीये. हे अर्षद बघ जरा. बघ तरी एकदा प्लीज. ह्या जो चेहरा आहे ना, त्या चेहऱ्यावरची एक गोड स्माइल हरवली आहे. मीरा, आता कुठे आपण शोध सुरू केलाय. अजून बरीच इन्फॉर्मेशन यायची बाकी आहे. पोलीस स्टेशन, अनाथ आश्रम सगळंच बाकी आहे. इनफॅक्ट मी आपल्या अनाथ आश्रमात सुद्धा सांगून ठेवलंय. तिकडे चान्सेस कमी आहेत, कारण की ते अनाथ आश्रम तुझ्या गावापासून जरा लांब आहे. पण आय एम 100% शुअर की तुझी बहीण सापडेल. पण जेव्हा ती भेटेल तेव्हा तू अशी जाणार आहेस तिच्या समोर. स्माइल.